हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी या अंतर्गत गणित विषयामधील पहिला दिवस अभ्यासणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे इयत्ता 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे, म्हणजे नवीन अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अंतर्गत सेतू अभ्यास म्हणजेच मागील घटकांचं रिव्हिजन आपण या सेतू अभ्यासामध्ये करणार आहोत. हा सेतू अभ्यास शैक्षणिक वर्ष 26-27 या वर्षाकरता आहे आणि या अंतर्गत आपण गणित विषयाचा पहिला दिवस आज अभ्यासूया. चला तर मग पहिल्या दिवसामध्ये कोणती उदाहरणे आहेत, कोणते घटक आहेत ते बघूया. दिवस पहिला यामध्ये आहे बघा, दिवस पहिल्यामध्ये संख्यांच्या जगात, म्हणजे यामध्ये आपण अभ्यासणार आहोत विविध कालखंडातील मोजण्याच्या पद्धती. तर कोणकोणत्या मोजण्याच्या पद्धती आहेत त्या बघूया आणि थोडक्यात त्याबद्दल आपण माहिती घेऊया. संख्यांच्या जगात असं ह्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे. यासाठी आपल्याला 1 तासिका दिलेली आहे. अभ्यासक्रमाची ध्येय तुम्हाला दिसते, ध्येय वाचून घ्या. अभ्यासक्रमाच्या क्षमता यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर हे महत्त्वाचं आहे. काय बघणार आहोत तर विविध संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडातील मोजण्याच्या पद्धती, पूर्णसंख्या, ऋणसंख्या, परिमेय संख्या, शून्य इत्यादी बीजगणित आणि भूमितीतील संकल्पना कशा विकसित झाल्या हे अभ्यासतो. त्यापुढे विविध संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडातील मोजण्याच्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत. पूर्णसंख्या, ऋणसंख्या, परिमेय संख्या, शून्य या संकल्पना कशा विकसित झाल्या हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. बीजगणित भूमिती संकल्पना कशा विकसित झाल्या याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आपल्याला या ठिकाणी काही सोडवायला उदाहरणं दिलेली नाहीत, पण थोडक्यात आपल्याला माहिती सांगितलेली आहे. आता पूर्णांक संख्या, सुरुवातीला सांगितले पूर्णांक संख्या याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. विविध कालखंडातील मोजण्याच्या पद्धती. अतिप्राचीन काळापासून लोक मोजमाप करत होते व त्यासाठी विविध संस्कृती, जगाच्या विविध भागात संख्यांसाठी विविध चित्रे वापरत होते आणि हे सांगून भारतासह जगातील संख्यांसाठी चिन्ह व शब्द कोणते वापरत होते हे सांगावे. संबंधित अधिकतम माहिती विविध संदर्भ, ग्रंथ, इलेक्ट्रॉनिक मीडिया इत्यादींचा वापर करून आपण शोधायचे आहेत. तसेच प्रत्येक संख्येसाठी विविध चिन्ह वापरामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करताना कोणकोणत्या बाबींचा आवश्यक आहे याचा आपण आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर पिंगला, आर्यभट्ट आदी गणित तज्ज्ञांनी शून्य उपयोगात आणला व ब्रह्मगुप्त याने शून्याचा उपयोग करून संख्या कशा लिहिण्यास सांगितल्या त्याबद्दल आपण चर्चा, म्हणजे शून्याचा शोध भारताने लावलेला आहे. अगोदर शून्य माहीत नव्हतं, परंतु या बघा इथे ब्रह्मगुप्त यांनी शून्याचा उपयोग करून संख्या कशा लिहिण्यास सांगितल्या त्याबद्दल आपण चर्चा करायची आहे. आता बघा अध्ययन अनुभवांचे स्वरूप. पूर्ण संख्या, ऋणसंख्या, परिमेय संख्या, शून्य या संकल्पना कशा विकसित झाल्या हे सुद्धा आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे. गणिताचे भाग, बीजगणित भूमिती म्हणजेच काय सांगावे. तर बीजगणित म्हणजेच काय आणि भूमिती म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी थोडक्यात आपण पूर्ण संख्या, परिमेय संख्या, परिमेय संख्या या संदर्भात थोडीशी आपण माहिती घेऊया. बघा, याप्रमाणे आपल्याला संख्यारेषा माहीत आहे. संख्यारेषावरती बघा, शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात,
शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात. ओके, ह्या सर्व कशा आहेत, याला सर्वांना पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे धनसंख्या आणि ऋणसंख्या आणि शून्य यांना मिळून काय होतात, पूर्णांक संख्या. ओके, याला मिळून काय होतात, पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्येच्या अगोदर आपण काय बघूया, नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते बघून घेऊया. नैसर्गिक संख्या आपण एन या अक्षराने दाखवतो, म्हणजे नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, तर 1, 2, 3, 4 आणि मित्रांनो आपण अशा अनंत संख्या लिहू शकतो. नैसर्गिक संख्या आपण मोजू शकत नाही किती आहेत, शेवटची संख्या कोणती आहे हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे अनंत आहेत. ह्या झाल्या नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या ज्याला आपण डब्ल्यू असं लिहितो, डब्ल्यू म्हणजे होल नंबर. तर नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्या यामध्ये फरक काय, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यामध्ये फरक काय, तर पूर्ण संख्येची सुरुवात होते 0, 1, 2, 3, 4. ओके, आणि पुढे आपण किती संख्या असे लिहिता येतात. म्हणजे होल नंबर आणि नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यामध्ये पूर्ण संख्येमध्ये काय 0 ॲड झाला. नैसर्गिक संख्या कुठे 1, 2, 3, 4 आहेत, 1, 2, 3, 4 आणि अशा पुढे अनेक संख्या आहेत. आणि पूर्ण संख्या 0. जे पूर्ण संख्या पाहिल्या आहेत, ऋणसंख्या संख्यारेषेवरती मी दाखवल्या होत्या. आता इकडे पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्यामध्ये 2 प्रकारच्या संख्या असतात. पूर्णांक संख्या या ठिकाणी पूर्णांक पण इथे या काय दिले, ऋण दिले, ऋणसंख्या आहेत. ऋणसंख्या म्हणजे किती, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशा अनंत संख्या असतात. या ऋणसंख्या आहेत. परिमेय संख्या. तर परिमेय संख्या म्हणजेच काय, सर्व नैसर्गिक संख्या. बघा 0, 1, 2, 0 सुद्धा घ्या, 0, 1, 2, 3, 4, 5 ह्या पण सर्व पूर्ण संख्या, परिमेय संख्या आहेत. आणखी आता आपण संख्यारेषा बघितली, हा 0 घेतला, इकडे 1 घेतला, इकडे 2 घेतला. ह्या 0 आणि 1च्या मध्ये किंवा 1 आणि 2च्या मध्ये अनंत परिमेय संख्या असतात. म्हणजेच बघा 0.1, 0.11, 0.12, 0.32 असं 0.6, 0.5 अशा अनेक संख्या या ठिकाणी असतात. म्हणजे 2 पूर्णांकांच्या मध्ये अनंत परिमेय संख्या असतात. ओके, या प्रकारची संख्या म्हणजे 0.33 म्हणजे ज्या खंडित होतात किंवा आवर्ती असतात. आवर्ती म्हणजे काय, खंडित म्हणजे काय, हे आणखी सुद्धा तुम्ही पुढे याचा अभ्यास करणार आहात. गणितामध्ये दुसरा पॉईंट आहे गणिताचे भाग, बीजगणित आणि भूमिती. आता बीजगणितमध्ये थोडेसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, काही बैजिक राशी तुम्हाला येतील, एक्स वाय अशी चले येतील. एक्स वाय या चलांचा सुद्धा अभ्यास होतो, काही संख्यांचा आपण अभ्यास करतो. म्हणजे हे बीजगणितमध्ये होतं. भूमितीमध्ये रेषाखंड काढा, वर्तुळ काढा, चौकोन काढा, चौकोनाचे प्रकार, रेषाखंड दुभागणे, त्रिकोण काढणे, म्हणजे ह्या आकृत्या यामध्ये दिलेल्या असतात. आकृत्यावरून आपण जिथे अभ्यास करतो त्या ठिकाणी काय होतो, भूमिती. भू म्हणजे जमीन, जमिनीची मिती, जमीन मोजता येते भूमितीचा अभ्यास करून. ओके, असे भूमितीमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. आता तुम्ही विविध ग्रंथ, इलेक्ट्रॉन माध्यमाचा उपयोग करून वरील सविस्तर विश्लेषण. हे शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांना आपल्याला यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं काय आहे, तर पूर्ण संख्या, ऋणसंख्या, परिमेय संख्या, शून्य संख्या हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. आणखी काही खूप महत्त्वाचं पुढे आहे, विविध कालखंडातील मोजण्याच्या पद्धती. बघा पद्धती पहिली आहे, सुरुवातीच्या काळात हाताची बोटे, दगडावर केलेल्या खुणा यांचा वापर प्रामुख्याने मानवांकडे असलेले पाळीव प्राणी, धान्य आणि दिवसांची गणना करण्यासाठी केली जात असे. नंतर काय आलं, बॅबिलोनियन संख्या प्रणाली. यामध्ये काय आहे, तर ही पद्धत विकसित केली कुणी, नियमामधील सुमेरियन आणि बॅबिलोनियन या लोकांनी. यामध्ये काय सांगितलं, बेस 60 निवडण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे 60ला 1, 2, 4, 5, 6, 10, 15, 20, 30 अशा अनेक संख्यांनी भाग जातो, म्हणजे विभाजक आहेत. ओके, त्यामुळे
अपूर्णांकांचे व्यवहार सोपे होतात. स्थानिक किंमत संकल्पनेची सुरुवात केली. त्यानंतर तिसरी पद्धत आहे प्राचीन इजिप्शियन प्रणाली बेस 10. इजिप्शियन लोक 10च्या पटीत चिन्ह वापरत. त्यानंतर मायन संख्या प्रणाली, यामध्ये मध्य अमेरिकेतील मायन लोकांनी विगेसिमल म्हणजे 20च्या आधारावरची पद्धत वापरली. त्यानंतर भारतीय दशमान पद्धती, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांसारख्या थोर भारतीय गणिततज्ज्ञांनी ही पद्धत जगाला दिली व शून्याला स्वतंत्र अंकाचे रूप दिले. त्यानंतर रोमन संख्या प्रणाली, रोमन लोकांनी 7 अक्षरांचा वापर करून ही पद्धत विकसित केली. त्यानंतर द्विमान प्रणाली, बायनरी सिस्टीम, गॉडफ्रेड लेबाझेनने ही प्रणाली विकसित केली. 0 आणि 1 हे दोनच अंक वापरण्यात आले म्हणून त्याला बेस 2 म्हणून द्विप्रणाली, दोनच संख्या वापरतो 0 आणि 1 म्हणून याला बायनरी नंबर असे म्हणतात. त्यानंतर ऑक्टल किंवा षोडशमान हेक्साडेसिमल पद्धत, बेस 8 आणि बेस 16. बेस म्हणजे 8 म्हणजे ऑक्टल आणि 16 म्हणजे हेक्सा म्हणजे 6, डेसिमल म्हणजे 10 म्हणून ते हेक्साडेसिमल प्रणाली यांचा वापरल्या जात होत्या. सो आपण एवढंच ह्या पहिल्या दिवसामध्ये आहे, हे आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आकृती